पालघर जिल्ह्यातील जव्हार परिसरातून परराज्यातून महाराष्ट्रात होत असलेल्या बेकायदेशीर मद्य तस्करी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत 2 वाहनांसह तब्बल 33,84,040 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत दादरा नगर हवेली येथे विक्रीसाठी असलेला 184 बॉक्स विदेशी मद्यसाठा हस्तगत करण्यात आला असून 3 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू विभाग आणि पालघर भरारी पथकाने 16 जुलैला गुप्त माहितीच्या आधारे जव्हार तालुक्यात 2 ठिकाणी सापळा रचून ही कारवाई केली। या कारवाईमुळे जव्हार मार्गे सुरू असलेल्या अवैध मद्य वाहतुकीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पहिली कारवाई जव्हार खानवेल रस्त्यावरील एका ढाब्यासमोर करण्यात आली। संशयास्पद हालचाल करणारी महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप थांबवून तपासणी केली असता अन्य पदार्थांच्या आड लपवून ठेवलेला मोठा प्रमाणातील विदेशी मद्यसाठा आढळून आला। या कारवाईत 9 लाख रुपये किमतीची पिकअप गाडी आणि त्यातील मद्यसाठा जप्त करण्यात आला। त्यानंतर दुसरी कारवाई जव्हार खंबाळे रस्त्यावरील रातुना फाटा येथे करण्यात आली। संशयित फोर्ड इंडिवेअर कारची झडती घेतली असता त्यामधून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा सापडला। या कारवाईत 10 लाख रुपये किमतीची कार आणि त्यातील अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला। दोन्ही कारवायांमध्ये मिळून 184 बॉक्स विदेशी दारू ज्याची किंमत 14,84,040 रुपये आहे जप्त करण्यात आली। वाहनासह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 33,84,040 रुपये इतकी आहे। जप्त करण्यात आलेली दारू ही दादरा नगर हवेली येथे विक्रीसाठी असलेली असून ती बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात आणली जात असल्याचे तपासात समोर आले आहे। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू विभागाचे निरीक्षक सुनील देशमुख, पालघर भरारी पथकाचे निरीक्षक अरुण चव्हाण तसेच त्यांच्या पथकाने संयुक्तपणे केली। आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून या अवैध मद्य तस्करी मागील मुख्य सूत्रधार, पुरवठा साखळी आणि यामध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे की पालघर जिल्ह्यातून होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहेत। परराज्यातील अवैध मद्य महाराष्ट्रात आणण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही। कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील असा स्पष्ट इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने या कारवाईतून दिला आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।